second chapter of the SYBSC, that is the interpolation. So the exercise is 2.4. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 2.3 पाहिलं होतं. त्यामध्ये न्यूटन्स ग्रेगरी फॉर्म्युला फॉर फॉरवर्ड इंटरपोलेशनसाठी पाहिलं. आता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला न्यूटन्स ग्रेगरी फॉर्म्युला फॉर बॅकवर्ड इंटरपोलेशनसाठी पाहिजे आहे. काय फॉर्म्युला आहे? एक्सरसाइज 2.3 मध्ये फॉरवर्ड इंटरपोलेशनसाठीच एक्झाम्पल आहेत. एक 4-5 एक्झाम्पल आहेत. आपण सर्व एक्झाम्पल घेतलेले नाही आहेत व्हिडिओ लेक्चरमध्ये, पण ते सर्व एक्झाम्पल त्याच टाईपचे आहेत. एक्स गिवन असतो, आपल्याला टेबल दिलेला आहे लाईक दॅट. मागचं व्हिडिओ लेक्चर पहा, तुम्हाला समजून जाईल. त्याच पद्धतीचे एक 4-5 एक्झाम्पल आहेत. आता एक्सरसाइज 2.4 मध्ये आपल्याला न्यूटन्स ग्रेगरी फॉर्म्युला फॉर बॅकवर्ड इंटरपोलेशनसाठी पाहिजे आहे. सो द फर्स्ट अपॉन what is the formula? So f of x topic is Newton Gregory formula for backward interpolation. So formula is f of b is equal to f of b plus u nebula 1 f of b plus u into u plus 1 nebula square f of b divided by 2 factorial plus u into u plus 1 into u plus into u plus 2 nebula 3 f of b divided by 3 factorial plus so on. त्या एक्सरसाइजमध्ये काय होतं, हे साईन मायनस होतं, आपण इथं प्लस घ्यायचं आहे आणि तिथं डेल्टा होता, इथं आपल्याला नेबला घ्यायचा आहे. ओके, आले लक्षात? एवढाच डिफरन्स आहे, बाकी सर्व काही सेम आहे. आणि जिथे एफ ऑफ ए होता ते एफ ऑफ आपण बी पुट आउट करायचं आहे. आणि एक्सचा जो फॉर्म्युला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं एक्स मायनस ए डिवाइड बाय एच. आता इथे फक्त एक्स मायनस बी घ्यायचं आहे. x minus b divided by h is the formula for x. So the first question, find the x at point 2.4. Question first, find value of x. Find value of x at point. हा पॉईंट आहे, म्हणजे एक्स आपला गिवन आहे, मी जर दिलेलं नाही आहे. सो दिस आवर एक्स. सो गिवन चार्ट इज एक्स अँड वाय. व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0.1, देन 0.15, देन 0.20, देन 0.20, then 0.25, then 0.30. So this value is 1.1003, then 1.1511, this is 0, sorry, then 0.2027, then 0.2553, then 0.3093. Okay, this is given chart, given table. So solution is that is x, that is y, then nebula y,
वाय लिहिला काय नाही लिहिला काय हरकत नाही. डेल्टा स्क्वेअर डेल्टा क्यूब डेल्टा 4. वायची लिहायची आवश्यकता नाही. ठीक आहे. एक्स व्हॅल्यू काय 0.10, त्यानंतर 0.15, त्यानंतर 0.20, 0.25, 0.30. स्टार्टिंग व्हॅल्यू काय 1.1003, 0.1511, 0.2027, 0.2553, then 0.3095. सो त्याचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. याच्यामधून हे मायनस करायचं आहे, याच्यामधून हे मायनस करायचं आहे. आपला वेळ जाऊ नये म्हणून डायरेक्ट उत्तर लिहितो आहे. फक्त कसं करायचं आहे, ह्यामधून हे मायनस करायचं युझिंग कॅल्क्युलेटर. ओके, सो इट इज व्हेरी इझी नाव. सो व्हॅल्यू इज 0.0508, then 0.0516, 0.0516, then 0.0526, 0.0526, 0.054, 0.054. Then this minus this, that is the 0.0008, then 0.001, then 0.0014, then 0.002, 0.0002, then 0.0002, 4, then 0.0002. फक्त मायनस केलं यामध्ये, बाकी दुसरं काही नाही. टेबल कसा ड्रॉ केला आहे लक्षात आला आहे. ठीक आहे, आपलं गिवन चार्ट आहे, यावरून आपण टेबल कॅल्क्युलेट केला आहे. त्यानंतर गिवन व्हॅल्यू लिहितो मी. गिवन व्हॅल्यूज काय आहेत आपल्या. सो एक्स इज इक्वल टू, एक्स व्हॅल्यू आपल्या गिवन आहे 2.4, देन b is equal to, f of b is equal to, f of b is equal, f of b calculate करता है. that is this backward मध्ये लास्ट व्हॅल्यू पाहिजे ते f of b ची असते. f of b, 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 like this type of pattern. फॉरवर्ड मध्ये ह्या व्हॅल्यू असतात f of a, f of a, दिस टाईप. आणि बॅकवर्ड मध्ये ह्या व्हॅल्यू असतात f of a च्या, f of b च्या. आणि ही व्हॅल्यू असते b काय 0.30. सॉरी, अगोदर f of b काय 0.3095, 0.3095. त्यानंतर b ची व्हॅल्यू आहे 0.3 इज इक्वल्स टू 0.30, लाईक. देन u इज इक्वल टू x मायनस b डिवाइडेड बाय h. फॉरवर्डमध्ये इथे हे असतं आणि बॅकवर्डमध्ये बी असतं. ठीक आहे. देन पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ x मायनस b, देन व्हॅल्यू ऑफ h. सो h व्हॅल्यू इज 0.05. कशी आली तर ह्यामधला जो डिफरन्स आहे म्हणजेच h, 0.10, 0.15, 0.15 मायनस 0.10, 0.05. So the formula is f of x is equal to f of b plus u nebula f of b plus u into u minus u plus 1,
नेबला स्क्वेअर एफ ऑफ बी डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. इथे एक फॅक्टोरियल असण्याची गरज नाही. 2 फॅक्टोरियल प्लस यू इंटू यू प्लस 1 इंटू यू प्लस 2 नेबला क्यूब एफ ऑफ b divided by 3 factorial. This is our formula of the Newton's Gregory for the backward interpolation. So putting the values of this formula, so the value is 0 f of b, value of f of b is 0.3095, then plus value of u is which value अपन लिखने के लिए एक्स वैल्यू का है 2.4 माइनस बीच वैल्यू का है 0.3 डिवाइडेड बाय एच का आहे 0.05. कॅल्शियमने सॉल्व केलं तर याचं उत्तर आहे. आपण कॅल्शियम सॉल्व करूयात. 2.4 मायनस 0.3 divided by 0.05 minus 3.6 minus 0.6 minus 0.6. So put the value of u is minus 0.6 into, so nebula f of b, so this is the value of nebula f of b. Nebula f of b value it is 0.054, 0.054, then plus value of u is minus 0.6 into value of u is minus 0.6 plus 1 divided by 2 factorial, that is 1 into 2 multiply इथे खाली लिहितोय मी डेल्टा नेबला स्क्वेअर एफ ऑफ बीची व्हॅल्यू लिहायची आपलं ती आहे ही आहे डेल्टा स्क्वेअर नेबला स्क्वेअर हा आहे एफ ऑफ बीची व्हॅल्यू ही आहे 0.0014 then plus value of u is minus 0.6 into minus 0.6 plus 1 into minus 0.6 plus 2 divided by 1 into 2 into फॅक्टोरियल कसं काढायचं जे फॅक्टोरियल काढायचं आपल्याला तिथपर्यंत गुणाकार करायचा आहे 1 into 2 into 3 4 असेल तर 1 into 2 into 3 into 4 5 असेल तर लाईक दॅट. सो मल्टिप्लाय बाय नेबला क्यूब एफ ऑफ बी. नेबला क्यूब एफ ऑफ बीची व्हॅल्यू काय नेबला क्यूब एफ ऑफ बी 0.004 देन प्लस इथे आपण फॉर्म्युला आपण दिला आहे बट minus 0.6 into 0.6 plus 1 into minus 0.6 plus 2. एक मिनिट हे मी जागा परत नाही इथे मी खाली लिहितो इथे minus 0.6 into minus 0.6 plus 1 into minus 0.6 minus 0.6 plus 2 into minus 0.6 plus 3 divided by 4 factorial. 4 फॅक्टोरियल आपला कितपर्यंत काढायचं आहे फॉर्म्युला यूज कितपर्यंत करायचा डेल्टा रेस टू 4. इथे मी नेबला रेस टू क्यूबचपर्यंत लिहिलं आहे परंतु आपल्याला नेबला 4पर्यंत आले म्हणजे फॉर्म्युला वाढायचा आहे. हा ते इझी आहे तुम्हाला समजेल ते. आणि 1 into 2 into 3 into 4 आणि याला मल्टिप्लाय काय होतं डेल्टा 4 एफ ऑफ बी. डेल्टा 4 एफ ऑफ बी काय आहे डेल्टा 4 एफ ऑफ बी 0.0002
आता हे आपण कॅल्सीमध्ये पुट आउट करायचे. ओके, सो इझी आहे ते. एफ ऑफ एक्स किती फाइंड करायचं आपला 2.4. देन हे मी कॅल्सीमध्ये पुट आउट केलेलं आहे आणि त्याचं व्हॅल्यू आहे, ते उत्तर मी स्वतःच कॅल्क्युलेट केलं आहे, ते तुम्ही कॅल्क्युलेट करायचे. इथे मी ते दाखवलेलं नाही व्हिडिओमध्ये, परंतु उत्तर आहे त्याचं 0.2767 हे त्याचं उत्तर आहे. So this is the last lecture of the second chapter, that is interpolation.